तोंडी लावायला कांदा टोमॅटोची अशी कोशिंबीर किंवा चटणी तुम्ही कधी बनवली आहे का? नाही तर चला बनवूयात. कधी भाजी आवडीची नसेल किंवा भाजी करायचा कंटाळा आला असेल तेव्हा तुम्ही ही चटणी नक्की बनवा. करायला अतिशय सोपी आहे. अगदी 2 ते 3 मिनिटात आपली ही चटणी बनवून तयार होते. नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. ही चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी लागणारं साहित्य बघू. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत, 2 टोमॅटो घेतले आहेत, थोडीशी कोथिंबीर, अर्धी छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत. इथे मी हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले आहेत. 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घेतला आहे. चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घेणार आहोत. यानंतर कांदे इथे आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचे आहेत. कांदे कट करताना ते लहान मोठ्या तुम्हाला हवे असतील त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता. शक्यतोवर मीडियम साईज मध्ये कांदा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला किती लोकांसाठी ही चटणी बनवायची आहे त्या हिशोबाने तुम्ही ते साहित्य कमी अधिक करून घेऊ शकता. इथे मी कांदा खूप जास्त जाडसर कट करत नाहीये. अगदी मीडियम आकारात कांदा इथे मी कट करून घेतला आहे. कांदा बारीक चिरून झाला की त्यासोबतच इथे मी टोमॅटो घेतला आहे, ते सुद्धा छान बारीक कट करून घेणार आहे. ही चटणी करायला अगदी सोपी आहे आणि खायला सुद्धा तितकीच चवदार आहे. सिंहगडावर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे पिठलं आणि भाकरी भेटते, त्यासोबत ही चटणी सुद्धा मिळते. तुम्ही जर कधी सिंहगडावर गेलेत तर ही चटणी एक वेळ नक्की ट्राय करा. त्यानंतर कोथिंबीर सुद्धा इथे मी छान बारीक कट करून घेतली आहे आणि हे साईडला ठेवून घेतलं आहे. नंतर एक खलबत्ता घेतला आहे, त्यामध्ये शेंगदाणे आणि लसूण पाकळ्या घेऊन हे जाडसर छान असं कुटून घेतलं आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही, व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे दळदळीत आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे. नंतर इथे मी एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून घेतली आहे. नंतर वाटून घेतलेले शेंगदाणे, लसूण घातला आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि वरून गरम करून घेतलेलं तेल आणि त्यामध्ये पाव चमचा जिरं घालून ते यावर फोडणी घालून घेतली. माफ करा, इथे मीठ टाकताना ते शूट झालं नाहीये. आता हाताने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.